तुमच्या प्राणांना कधीही गरज भासली, सुप्रीम फार्मा आहे तुमच्या बरोबर, तेही वर्षभर 365 दिवस. तुमचे पाळीव प्राणी असो किंवा शेतातील मालमत्ता, आम्ही सोपवतो विश्वासासह दर्जेदार औषधी. औषधांचा परिणाम टिकवण्यासाठी आणि तुमच्या सुविधेसाठी आमच्याकडे आहे एसी, थंड आणि आरामदायी वातावरण. मिडनाईट असो किंवा कुठलाही वेळ, इमर्जन्सी सेवेसाठी आम्ही तत्पर. एक कॉल करा आणि मदत लगेच. सुप्रीम फार्मा वेट, दिवस रात्र तुमच्या प्राणांची काळजी घेणारे. येथे तुम्हाला मिळणार आहे सगळ्या औषधी एकदम स्वस्त दरात, ते 30 ते 40% डिस्काउंट वर. तर शेतकरी मित्रांनो, यायचं कुठे आहे? सुप्रीम फार्मा, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी. आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी करतो. आणि आज जी एवढी मोठी सभा आहे ती केवळ आणि केवळ जे काय ज्यांची मक्तेदारी आहे, ज्यांनी आतापर्यंत आपल्याला फसवायचं काम केलं, त्यांची सत्ता नेस्तनाबूत करण्याचं काम आज आपल्याला तुमच्या माध्यमातून, या शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आपल्याला करायची आहे. आणि म्हणून जे 21 तारखेला होणारी निवडणूक आणि त्या निवडणुकीचं चिन्ह आपलं गॅस सिलेंडर, त्यामध्ये ज्यांना सगळ्यांना जे काय आपण उभं केलेलं आहे त्या सगळ्यांना निवडून देण्याची आपल्याला सगळ्यांना एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून विनंती करतो. आणि एकनाथ शिंदे साहेब हे नेहमी आपल्या शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या पाठीमागे ठाम उभे राहणार आहेत. जो साखर कारखाना जो लयाला घालवला आणि त्याला जर परत वैभव प्राप्त करून द्यायचा असेल तर मला वाटतं आपण सगळ्यांनी एकजुटीने ही सत्ता आणावी आणि आपल्या या गॅस सिलेंडरच्या चिन्हासमोरचं बटन दाबून मतदान करावं, की जेणेकरून की तुम्हाला जर खरोखर हा शेतकऱ्यांचा साखर कारखाना सगळ्यात पहिला आणि तो ज्या मंडईनी तो लयाला घालवला तो परत आणायचा असेल तर हे पॅनल तुम्हाला निवडून द्यावं लागेल. नाही तर तुम्हाला दरवेळेला जे काय फसवाफसवी करतायत, आपल्याला कल्पना असेल की याची स्थापना 1954 सालामध्ये झाली होती. या 2 नद्यांच्या मध्ये असणारा हा साखर कारखाना आणि याचं कार्यक्षेत्र मंडळी आपल्याला कल्पना असायला पाहिजे. सर्जेराव गाडे, अण्णा पाटील, कदम, काशीनाथ पाटील, पवार, केडी भगत, पैलवान शिवराम साळुंके, पी.बी. कडू, धनंजय गाडगीळ, बाबूराव दादा यांनी हा स्थापन केलेला साखर कारखाना सर्जेराव गाड्यांच्या काळात 7 कोटी रुपये त्या काळातील शिल्लक नफा ठेवली होती. परंतु तालुक्यातील सर्व सत्ता एकेकाळी एक हाती तनपुरणकडे होती, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. कोणतेही महाविद्यालय नाही आणले नाही, उच्च शिक्षणापासून तालुका वंचित ठेवला, रोजगारापासून वंचित, विद्यापीठ, MIDC फक्त नावापुरतीच. आणि 2011 साली सत्ता ताब्यात घेऊन 53 कोटीच्या कर्जाची रक्कम 2016 अखेर 250 कोटीपर्यंत नेऊन ठेवली. म्हणजे साखर कारखाना दिवाळखोरीमध्ये काढला. जाणीवपूर्वक कामगार, शेतकरी, व्यापारी यांची मोठ्या प्रमाणात देणे थकवले. 25 वर्ष आमदार, मुलगा मंत्री, कारखान्यासाठी एक दमडी मदत कधी आणली नाही आहे. अशा वेळेला खाजगी कारखाना काढला, त्या कारखान्यात शेतकऱ्यांचेही देणे बुडवले. विरोधक 10 वर्षापासून जिल्हा बँकेचे संचालक, परंतु कारखान्यासाठी कोणत्याही प्रकारची मदत नाही. 35 वर्षापासून मार्केट कमिटी ताब्यात असून फक्त 17 कोटी ठेव. संपूर्ण राहुरी शहराच्या जमिनीवर नगरपालिकेचे आरक्षण टाकून त्याच्यावरती डोळा. स्वतः गेले 11 पासून कारखाना व कर्ज विपाणीसाठी वैयक्तिक 10 कोटी देण्याची तयारी त्यांनी दर्शवली. कारखाना सभासदांच्या मालकीचा राहावा यासाठी लिलाव प्रक्रियेत सहभागी घेऊन आर्थिक नुकसान सहन केले. कारखाना कर्जाचे सरकार व शिंदे साहेब यांच्या मदतीने टप्प्याटप्प्याने माफी व कमी करणार. कारखाना चालू करण्यासाठी आर्थिक नियोजन करणार. कामगारांचे व बँक देणे टप्प्याटप्प्याने अदा करणार. कारखान्यात नवीन मशिनरी उभारणार. माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचा दूत म्हणून शिंदे साहेबांची पूर्ण ताकद सर्वतोपरी तुमच्या सोबत राहील. कारखान्याला व शेतकऱ्यांना जी काही मदत लागेल ती आम्ही देऊन आपल्या पाठीशी सदैव उभे राहण्याचा आम्ही प्रयत्न करू. आणि जेणेकरून ज्या एकनाथ शिंदे साहेबांनी जी काही जबाबदारी आम्हा मंडळावरती दिलेली आहे, या निवडणूक 31 तारखेला होते. गॅस सिलेंडरच्या समोर आपल्याला
निचाणीला मदत करायची आणि सगळ्यांना निवडून आणा. बाकी जबाबदारी आम्ही घेतो आणि तुम्हाला मदत करतो. परंतु माझी विनंती आहे पुन्हा एकदा, एकनाथ शिंदेच्या माध्यमातून ह्या निवडणुकीला आपण सामोरं जातोय, त्यासाठी या गरीब कष्टकरी शेतकऱ्यांना आतापर्यंत ज्यांनी फसवायचं काम केलं त्यांना कोणालाही निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू नका. जे आपले उमेदवार गॅस सिलेंडरचे चिन्ह घेऊन उभे आहेत त्या सगळ्यांना तुम्ही निवडून द्यावा अशी पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. 31 तारखेच्या शुभेच्छा. साईबाबा चरणी प्रार्थना करतो की तुम्हाला सगळ्यांना निरोगी आरोग्य आयुष्य लाभावं आणि हा कारखाना गतवैभव प्राप्त करून द्यावा अशी मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शेतकरी संघटना. नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.